नमस्कार, मी स्वप्नील जाधव. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो आहोत कळंब चांडवली या गटामध्ये. आपल्या समवेत जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्रीतीताई थोरात या आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समितीचा उमेदवार राजेशराय भालेराव या देखील आहेत. आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. नक्की या ठिकाणी ते फिरतायत, कसा प्रतिसाद लाभतोय नागरिकांचा, काय काय समस्या जाणून घेतल्या. सौ प्रीती प्रवीण थोरात पाटील. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष या पक्षाचे अधिकृत उमेदवार तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आता तुम्ही कळंब या ठिकाणी माळी या ठिकाणी आहात. नागरिकांचा कसा प्रतिसाद लाभत आहे? खूप नागरिकांचा खूप छान प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि त्यांचं पाठबळ, त्यांचं योग्य ते मार्गदर्शन, योग्य सूचना त्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे आणि आम्ही निवडून आल्यानंतर आमची प्रामाणिकपणे कामं त्या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर या ठिकाणचे रस्ते असतील, काय काय समस्या जाणून घेतल्या? हो, रस्त्याच्या समस्या असतील, पाण्याच्या असतील, गटारांच्या समस्या असतील, ड्रेनेजचे सगळ्या समस्या लोकांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ग्रामस्थ सांगताय विकास झालाय, नक्की झालाय का विकास? आता त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही, विकास झालाय किंवा नाही झालाय, पण आम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी नक्की विकास होईल एवढंच या ठिकाणी आश्वासन देते. नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकांना आव्हान हेच करणार की आम्ही तळागाळात काम करणारे लोक आहोत आणि ग्राउंड लेवलला काय समस्या लोकांच्या आहेत हे आम्हाला नेहमीच आमच्या ऐकण्यात असतात, पाहण्यात असतात. आम्ही स्वतः शेतकरी आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत त्या सुद्धा आम्हाला माहिती असतात आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यात राहणारा, जनसामान्यात काम करणारा असा माणूस निवडून दिला तर तो तुमच्या वेळेला नक्की तिकडे तुम्हाला साथ देईल, तुमची कामं प्रामाणिकपणे करेल आणि म्हणूनच येत्या 5 तारखेला तुतारी चिन्हावरील आणि मशाल चिन्हावरील बटन दाबून आम्हाला दोघींना प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच या ठिकाणी नागरिकांना सांगते. आम्ही नक्की तुमची सेवा करू. धन्यवाद. ठीक आहे, तुमचा परिचय. नमस्कार, मी सौ राजश्री नितीन भालेराव. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मला अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. माझं चिन्ह आहे मशाल. कोणकोणत्या भागात प्रचार केला तुम्ही सकाळपासून? आज सकाळपासून विठ्ठलवाडी, टाकेवाडी आणि आता माळीमाळा लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे आम्हाला. चांगला प्रतिसाद लाभला. हो. आता या ठिकाणी तुम्ही कोणत्या मळ्यात प्रचार करताय, या ठिकाणच्या काय काय समस्या जाणून घेतल्या? आम्ही आताच सुरुवात केलेली आहे. आता हळूहळू लोकांच्या समस्या समजतील आम्हाला, जाणून घेतोय. हा, ठीक आहे. नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना एवढंच आव्हान आहे की जर झालेली असली कामे तरी जी प्रलंबित कामे आहे ते आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. तर नक्कीच हे दोन्ही उमेदवार आपल्या समेत होते. या ठिकाणी काही स्थानिक ग्रामस्थ असतील, आपण त्यांच्यासोबतही चर्चा करणार आहोत. तुमचं नाव सांगा. रवी वरपे. तुमच्या आता या कळंब गावामध्ये आता हे दोन्ही उमेदवार आलेत, या ठिकाणी समस्या आहेत का विकास झालाय? समस्या आहेच आहे. विकास झालाय पण स्थानिक पुढारी त्यांचाच झालाय. मग आता काय काय समस्या बाकी आहे तुमच्या, त्या झाल्या पाहिजे? प्रलंबित समस्या काय काय? समस्या भरपूर आहे. शेतकऱ्यांना बाजारभाव भेटला पाहिजे, ती सर्वात मोठी समस्या आहे. आतापर्यंत कोणीच शेतकऱ्यांविषयी कोणच काय बोललं नाही. नमस्कार, मी विशाल जालिंदर वाबळे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा आंबेगाव तालुकाचा युवकचा अध्यक्ष आहे. यांनी सांगितले शेतकऱ्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहे, काय खरंय नक्की? आता तुम्ही मगाशी बोलले विकास, आम्ही विकास शोधतोय, दिसलाच नाही आम्हाला सगळ्यांना. तो लय गंभीर प्रश्न आहे आंबेगाव मध्ये. विकास हा कुठं गेला? लाभार्थ्यांबरोबर गेला का नेत्यांबरोबर गेला? हा खरा जनतेला आम्हाला निवडून दिल्यावर आमच्या उमेदवारांना तो खरा दाखवायचा आहे. महिलांचा आरोग्याचा प्रश्न म्हणजे तुम्ही मनसरला गेले आरोग्य प्राथमिक केंद्रामध्ये किंवा हे महिलांमध्ये आज 2 गोष्टींचे खूप गरजेची जे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया असतात त्यामध्ये नॉर्मल आणि एक सिझरिंग. इथं नॉर्मलची होती पण सिझरिंगची होत नाही आंबेगाव तालुक्यात. आणि ह्याच आमच्या माता भगिनी येत्या काळात आरोग्यासाठी महिलांचं पहिलं पाऊल हे आमच्या माता भगिनींचं हेच राहणार, आमच्या उमेदवारांचं हेच राहणार. हे सगळ्या महिलांच्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊन त्याच्यावर व्यवस्थित अशा पद्धतीने निर्णय उत्तर काढणे. दोन्ही उमेदवार आलेत, आता फिरतायत, कशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद? आमचे ह्या गटातले 3 उमेदवार आजच चांगल्या प्रकारे विजयी, पण हवेत न राहता आम्ही घर टू घर प्रचार करतोय. ग्रामस्थांना प्रचार करताय, समस्या काय काय जाणून घेतली? समस्या भरपूर आहे. शिक्षणाची समस्या आहे. प्राथमिक शाळा आहे गावातल्या, आपल्या प्रत्येक गावात, तिथं शिक्षणाचा दर्जा आता खालवलेला आहे. ज्या बाजूने दुसरीकडं स्वतःच्या शाळा आल्यात काहींच्या,
आणि त्या खाजगी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंच अंक झालेला आहे, कारण तिथं पालकांकडून तसे पैसे घेतले जातात. मग सर्वसामान्य लोकांना बी वाटतं आपली बी मुलं सेमीला गेली पाहिजे, चांगली शिकली पाहिजे. आणि प्राथमिक शाळेमध्ये ते शिक्षण भेटत नाही, आणि ते शिक्षण भेटण्यासाठी शिक्षकांना भरपूर पगार आहे, पण त्यांच्यावर देखरेख करणारा कोण नाही नीट. शिक्षकांना मुलं लय नाही सांभाळायला. आता त्या काळात 80-70 मुलांचा पट शिक्षक बघत होते. आज 30-40 मुलं प्राथमिक शाळेत नाही एका शिक्षकाला सांभाळायला. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पंचायत समिती असो, झेडपी असो, त्याच्यावर आपल्या विचाराची माणसं जाऊन तिथं काम करणारी माणसं निवडून आणली पाहिजे. आपण उमेदवारांनी कामं केली होती काय? ते दिसलेच नाही. आमचे देवदत्त निकम साहेब सांगतात हे सुखदुःखात दिसलेले झेडपीचा उमेदवार बोर हे आहेत ना, ते त्यांचा एक फोटो दाखवा, 1000 रुपये घ्या, असं आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. मग त्याच्यामुळे त्यांनी आता देवदर्शन ते काढले. आता देवाला जाऊन सगळंच मिटत असन, एकदाच दर्शन दाखवायचं, 5 वर्षात एक देवदर्शन काढलं म्हणजे झालं का सगळं? असं करून राजकारण होत नाही. सर्वसामान्यांच्या बांधावर जाऊन राजकारण करावं लागतं. सर्वसामान्यांचं सुखदुःख बघून त्यांच्यात मिसळून राजकारण करावं लागतं. दोन नौके उमेदवार आहेत. नौके नाही, आमचे दोन्ही बी उमेदवार सरपंच राहिलेले, लोकनियुक्त सरपंच, कळम गावचे बी सरपंच आणि चांडवली गावचे बी सरपंच. यांना जनतेच्या व्यथा माहिती आहे भरपूर. त्याच्यामुळं आमचे उमेदवार सगळं 100% कामं करणार आमचे उमेदवार. तुम्हाला चॅलेंज आहे बघा, 100%. नाणं खणखणीत आहे आमचं, आणि आमचे नेते बी देवदत्त निकम साहेब खणखणीत आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही भीतीच नाही.